नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या पुढे घेऊन आलेलो आहे एक असा फळा ज्या फळ्याद्वारे तुमच्या आजूबाजूला असलेले जे काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा आकार तुम्ही त्या फळ्यावर बनवू शकता आणि तेही साध्या आणि सरळ सोप्या रबराच्या सहाय्याने। तर तो फळा म्हणजेच काय, तर हा तुम्ही बघू शकता, हा आहे तो फळा आणि या फळ्यामध्ये तुम्हाला काही आकृत्या बनलेल्या दिसत आहेत। तर हे रबराच्या सहाय्याने बनवलेलं आहे आणि मागे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, तर हा एक मोठा वर्तुळ तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। सर्वात आधी आपण या ठिकाणी बघूया, तर तुम्हाला काही या ठिकाणी खिडे दिसत असतील, बरोबर। तर हे जे काही खिडे आहेत, हे खिडे म्हणजेच छिद्र आहेत। ओके, तर या खिड्यांचा वापर करून आपण काय करतोय, तर हे जे काही रबर आहेत या रबरांना या ठिकाणी बसवतो। आता बसवत असताना आता या ठिकाणी बनलेला आहे आपण बघतो या ठिकाणी तर चौकोन। तर चौकोन म्हणजेच काय, तर याच्या चारही बाजू सारख्या आहेत, याला आपण काय म्हणतो, चौकोन। त्यानंतर या ठिकाणी त्रिकोण बघू शकता, तर तीन कोण या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून आपण याला त्रिकोण म्हणतो। आयत तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर आयतासाठी या ठिकाणी बघा, तर याच्या दोन बाजू जे काही आहेत ह्या समान आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी षटकोन बनवू शकता, वेगळ्या वेगळ्या आणखी आकृत्या बनवू शकता। सोबतच या ठिकाणी वर्तुळ जर आपल्याला शिकायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी इथं मेजरमेंट सुद्धा दिलेला आहे, मोजणी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। तर या भौतिक फळ्याच्या आधारे आपण विद्यार्थ्यांना सहज आणि सुलभ पद्धतीने जी काही भौतिक आकृत्या, त्या भौतिक आकृत्या फक्त शिकवूच नाही, तर त्या भौतिक आकृत्यांचा अनुभव सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी स्वतः घेऊ शकतो आणि भरपूर साऱ्या आकृत्या सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी बनवू शकतो। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना याचा वापर करत असताना विद्यार्थ्यांना काही तुम्ही फळ्यावर लिहून द्या की चौकोन बनवा, मग चौकोन कसा असतो तर तुमच्या फळ्यावर तुम्ही काढा आणि मग विद्यार्थ्यांना याचा वापर करायला सांगा। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही भौतिक आकृत्या कशा पद्धतीने बनतात आणि त्या भौतिक आकृत्या कशा पद्धतीने आपण या बोर्डवर बनवू शकतो, या पद्धती याचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना सहज आणि साध्या पद्धतीने शिकवू शकतो। थँक्यू।